नमस्कार मंडळी. छायाताई महाजन एक उत्तम लेखिका आणि कवयित्री. ललित लेखन ही त्यांची खासियत आहे. त्या आपल्या आजूबाजूच्या गोष्टी पंचेंद्रियांनी अगदी समरसून टिपतात, आपल्या हृदयात साठवतात आणि लिहिताना आपल्या चपखल शब्दयोजनेतून रसिकांच्या मनापर्यंत पोहोचवतात. त्यांच्या गगन जीवन तेजोमय या पुस्तकातल्या बाजार या ललित लेखाचं अभिवाचन मी डॉक्टर मुकुंद करंबेळकर चाळीसगाव त्यांच्या साहित्य छाया या यूट्यूब चॅनल करता करत आहे. कसं वाटलं जरूर सांगा. बाजार. संध्याकाळ. उतरती पिवळी ऊनभोगी आम्ही गावात पोहोचलो. गाव अनोळखी. इथं सुंदर हेमाडपंथी जुनं मंदिर आहे असं ड्रायव्हरने आम्हाला सांगितलं. त्यामुळे गाडी गावात आत जायला वळवली आणि गल्लीच्या तोंडाशी ती बंद पडली. आम्ही सगळेच जण उतरलो. पुरुष मंडळी गाडीपाशी थांबली. ड्रायव्हरनं गाडीचं बॉनेट उघडलं. तेव्हा आता निश्चिंती आहे असं वाटून आम्ही समोर असलेल्या घराच्या ओट्यावर जाऊन बसलो. दिवसभराचा प्रवास आणि घरी पोहोचण्याची अनिश्चितता यामुळे आम्ही मरगळल्यासारखे बसलो होतो. कुठल्या तरी दिशेनं जगदेव सिंगचं ये दौलत भिलेलो ये शोहरत भिलेलो हे गाणं कानावर पुसटसं पडत होतं. गाडीभोवती गावातली लहान पोरं आणि एक दोन तरुण जमा झाले होते उत्सुकतेपोटी. काही जवळ जाऊन चौकशी करत होते. गल्लीत आजूबाजूला लहान लहान मुलं खेळत होती, पळत होती, एकमेकांना हाका मारत होती, हसत होती. गल्ली आवाजानं भरलेली होती. तेवढ्यात घंटेचा आवाज आला आणि पोरांचे आवाज थांबले. पाठोपाठ बुट्टी के बाल, बुट्टी के बाल असा पुकारही झाला. खेळणाऱ्या मुलांमध्ये संचारलं. जोरदार हालचाल झाली. आवाजाच्या दिशेनं काही आणि बहुधा काही घराच्या दिशेने पळाली पैसे आणायला. आम्ही हे सगळं पाहत होतो. माझ्या शेजारी बसलेल्या मैत्रिणीचा चेहरा मात्र त्या आवाजानं बदलला. तेवढ्यात खांद्यावर गुलाबी रंगाचे कापसासारखे गुच्छ लटकवलेला विक्रेता समोरून येताना दिसला. एकीकडे तो घंटी वाजवत होता. त्याला पाहताच मैत्रीण म्हणाली, किती दिवसांनी पाहतीये मी बुड्ढी के बाल. मला खूप आवडायचे. चला आपण घेऊयात का. आम्ही सावधपणे आजूबाजूला पाहिलं, पण अनोळखी गावात आमच्या या धाडसाला मुभा होती. तेवढ्यात बुड्ढी के बालवाला पण आलाच. ते अति गोड कापसासारखे तंतू तोंडात विरघळताना तिच्या चेहऱ्यावर असीम समाधान आणि आनंद होता. ती म्हणाली, आपण गावात आलो तेव्हा जगजीत सिंगचं गाणं चालू होतं, आठवतं? ये दौलत भिलेलो. त्या गाण्यातल्यासारखं मलाही कधी कधी वाटतं. अरे बाबा, माझ्याजवळ असलेलं सगळं घे पण लहानपण मला परत दे. काय मस्त कल्पना आहे ना. लहानपणी पुढे इतका वैताग आहे माहिती असतं ना तर मी मोठी झालेच नसते. आम्ही तिच्या कल्पनेवर मनमुराद हसलो. प्रत्येकालाच तसं वाटतं, मग गरीब असो वा श्रीमंत, कारण तो आनंद आता आपण गमावून बसलेलो असतो. मी म्हणाले, या बुड्ढी के बालशी माझ्या आठवणी अशा जोडलेल्या आहेत की माझं मन जत्रेत जातं. कारण जत्रेतच हे विकायला यायचे. आमच्या गावात जत्रा भरायची. लहानपणी त्याचं कोण अप्रूप. जत्रा म्हणजे मज्जा हे समीकरण पक्क. जत्रा भरायला हळूहळू सुरुवात व्हायची, पण आमच्या चक्रा मात्र आधीच सुरू व्हायच्या. एक एक ट्रक यायचा, बैलगाड्या यायच्या, पालं पडायची, माल उतरायचा, दुकानं सजायची आणि घरोघर जत्रेच्या चर्चा सुरू व्हायच्या. बायकांना याचं भारी कौतुक, कारण त्यांना मनसोक्त फिरता यायचं, ओळखीची माणसं भेटायची. वर्षाला दोनदा भरणाऱ्या या जत्रेत काय काय घ्यायचं हे त्या मैत्रिणीत बसून ठरवायच्या. बहुतेक वेळा भांडी कुंडी, चिमटे, पोळपाट असलंच काहीतरी असायचं, पण चर्चा सोनं खरेदी इतकी चालायची. त्यात आतून आनंद असायचा. आम्हा पोरांना मात्र खेळ, सिनेमा आणि खाणं यांचीच उत्सुकता असायची. बाजारात जायचं. बरं,
काही विकत घेतलंच पाहिजे असं नसायचं. त्यामुळे जत्रा असे तो अनेक वेळा चक्रा मारून आम्ही काहीतरी फुटकळ वस्तू विकत आणायचो. तोंडात गोड चव आणि मैत्रीण करत असलेल्या वर्णनानं माझं मन केव्हाच माझ्या आजोळी पोहोचलं होतं. सोबत एक गोष्ट लक्षात येत होती की आपली पाळंमुळं खेड्यात खोलवर रुजलेली आहे. ती करत असलेल्या वर्णनामुळे डोळ्यापुढे गाव तर आलंच आणि सोबत वाड्यातली ओसरीही. जेवणं खावणं होऊन दुपारच्या वेळी आतल्या ओसरीला लोटी किंवा पाट डोक्याशी घेऊन बायका माझघरात लवंडायच्या. छोटी मुलं आजूबाजूला खेळायची. ह्या पडल्या पडल्या गाणं म्हणायच्या, गोष्टी सांगायच्या. माझी छोटी चुलत बहीण 1.5 वर्षाची असेल. काकूच्यासाठी रंगू बाजारला जाते तर जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या, दही विकायला नेते तर जाऊ द्या, रंगू बाजारला जाते तर जाऊ द्या. हे अक्षरशः सनातन काळापासून चालत आलेलं गाणं ती म्हणायची. आणि तीही दोन्ही अंगावर झुलत जाऊन एक पिशवी घेऊन यायची आणि ती हलवत हलवत प्रत्येक कपाशी जाऊन लुटूपुटू खरेदीही करायची. बाजाराची कल्पना किती लहान वयातच रुजते हे पाहण्यासारखं आहे. सध्याच्या आधुनिक आणि शहरी वातावरणात बाजाराची कल्पना, जत्रेची कल्पना मागे पडली. काही ठराविक ठिकाणी आजही जत्रा भरतात, पण शिक्षित माणसाला त्या आकर्षित करत नाहीत. माझ्या आजोळी वर्षातून एकदा जत्रा भरायची. नवरात्रात देवीची जत्रा. स्वरूप अर्थातच इतर ठिकाणी भरणाऱ्या जत्रेसारखंच. भरपूर दुकानं, एका बाजूला टपराट हॉटेल, रिबिनीपासून ते मोठमोठ्या तांब्या पितळेच्या डेगी आणि लोखंडी कढयांपर्यंत सगळं मिळायचं. आणि भाजीपासून ते पोपटानं काढलेल्या चिठ्ठीवरून भविष्य इथपर्यंत सगळं मिळायचं. टुरिंग टॉकीजमध्ये खेळ लागायचा. खेळ म्हणजे सिनेमा. तो पाहण्यासाठी सगळ्यांची कोण धडपड. एकीकडे भाजी बाजार भरायचा, त्याच्या पुढे लाह्या मुरमुऱ्याची दुकानं. आमच्या आकर्षणाचा भाग म्हणजे रहाट गाडगं. हो, आत्ताचं ते मेरी गो राऊंड, बाईस्कोप, डोंबऱ्याचा खेळ किंवा उंट आणि हत्तीसारखे प्राणी. पण हे वर्षातनं एकदाच. नेहमी आम्हाला ही जत्रा गठेच असं नव्हतं. एरवी जाऊ त्यावेळी आम्हाला आकर्षण असायचं आठवडी किंवा पंधरवडी बाजाराचं. हा बाजार गावाबाहेरच्या मैदानावर भरायचा प्राथमिक शाळेला लागून आणि संपायचा मारुती मंदिराच्या जवळ. त्यामुळे बाजाराच्या दिवशी मारुतीचा पारही गजबजलेला असायचा. आलेल्या लोकांच्या भाकरी ठेच्याच्या वासानं मारुतीलाही जेवायचा मोह होत असणार असं आम्हाला वाटायचं. आजूबाजूचे आणि गावातले लोक बहुंशी शेतकरी. त्यामुळे मळ्यामधून भाज्यांच्या गाड्या सकाळीच बाजाराच्या दिशेनं रवाना व्हायच्या. 10-10:30 पर्यंत जवळपासच्या गावच्या गाड्या येऊन उतरायच्या. शेतकरी माल विकायला आणायचे, तसे खरेदीलाही यायचे. गाडी जातेच आहे तर काही नातेवाईकांना भेटायलाही त्या भरल्या गाडीवर बसून यायचे. कुणी आजारी असलेलाही याच वेळी वैद्याला दाखवायलाही यायचा. म्हणजे एकूण मल्टीपर्पज किंवा बहुउद्देशीय मंडळी यायची. बाजारात धान्य, भाज्या, कोंबड्या, बकऱ्या हे एकाच वेळी वेगवेगळ्या जागी विकायला असायचं. सणवार जवळ असेल तर कपड्यांची, भांड्यांची दुकानं लागायची. सणानुसार मातीचे करे, तीळ, हलवा, पोळ्याला मातीचे बैल, हरताळकेला सखी पार्वती अशी कुंभाराची कलाकुसरही विक्रीला यायची. एरवी मात्र हा कुंभार माठ, मडकी आणि काठवत घेऊन बसायचा. बैलगाड्यांसाठीचे भाग, चाकं, आस बसवून घेणं, बैलांसाठी शेतीसाठी चराट अशा सगळ्या गोष्टी असायच्या. पोराटोरांना मात्र ओढ असायची ते गुडदाणी, शेव किंवा चिक्की यासारख्या पदार्थांमध्ये. आणि मुरमुरे, फुटाणे, खारे शेंगदाणे किंवा रेवड्या त्या घेण्यामध्ये. गावातल्या दुकानात एकदम हे सगळं मिळणं अशक्यच. आत्तासारखे अर्थात पाणीपुरी, भेळ असे प्रकार विरळाच. आत्ता बाजारात गेलं तर मुरमुरे फुटाण्याचं एखादं दुकान सजलेल्या दुकानांच्या रांगेत अंग चोरून उभं असल्याचं दिसतं. चॉकलेट्स, केक्स, पेस्ट्री, पिझ्झाच्या गराड्यात भारतीय पदार्थही मागासलेले ठरले. पण काळानुरूप पुन्हाही बदल संभवतातच.
सध्या ॲलोपॅथीच्या तुलनेत वैद्यकीय क्षेत्रात जशी आयुर्वेदानं पुन्हा उसळी मारली आहे, तसे चांगले दिवस आपल्या याही पदार्थांना येतीलच की. कारण सध्या परदेशात भारतीय जेवण खूप आवडीनं खाल्लं जातंय. हे इकडे आपल्याला कळलं ना की मग आम्ही ते गोड मानून घेऊच. आपल्या भारतीयांमध्ये 2 गोष्टी त्वरेनं अंगीकारल्या जातात. एक प्रसिद्ध पावलेली गोष्ट आणि पाश्चिमात्य करत असलेल्या गोष्टी. मग ते अन्न असो वा कपडा की जगण्याची पद्धत. या मितीला जगण्यातल्या साधेपणात संपून गेलाय. मोठमोठ्या एअर कंडिशन शोरूम्स, झकपक नोकर, परदेशी वस्तू हे सगळं दिसायला छान आणि लावलेल्या किमतीतच खरेदी. वस्तूला हात लावावा की नाही अशी स्थिती. या उलट आम्ही आठवडे बाजारात पाहिजे ती वस्तू हाताळायचो. कित्येक जण भाजीच्या ढिगाऱ्यातून तोंडली, गाजर, काकडी, बोरं सहज उचलून खायचे. या गोष्टीला विक्रेता शेतकरी कधी हरकत घेताना दिसायचा नाही. उलट त्यांच्याशी तो हवा पाण्याच्या गोष्टी मारायचा. आता फाजील कृत्रिमता आणि दिखाऊपणाच्या भाऊगर्दीत माणूस संकोचून गेलाय, लाकडासारखा कडकलाय. त्याच्या हातापायांची हालचाल एखाद्या रोबोसारखी झाली आणि उत्सुकतेपोटीही वस्तू हाताळणं ही गोष्टही नैसर्गिक आहे. उघड्या बाजारात हे किती सहजपणे घडू यायचं. बाजारात खरेदीला आलेले बायका पुरुष वस्तूचे भाव केल्याशिवाय वस्तू खरेदी करत होते हे मला आठवतच नाही. उलट लावलेल्या किमतीत वस्तू घ्यायची नाहीच हा अलिखित नियम होता. शिवाय धान्य, आंबे, शेंगा यासाठी मापाशिवाय वाढीव घेतल्याच जायच्या. हे घेतानाही भावाची घासाघीस चालूच राहायची. कित्येक वेळी वाटतं की भाजीसारख्या गोष्टीत नफा तो केवढा. मोठ्या दुकानांमध्ये घासाघीस करायला तोंड उघडत नाही. त्यामुळेही असेल कदाचित की घासाघीस करायची हौस या अशा बाजारात पूर्ण होते. आजकाल अमेरिकेसारख्या देशातही मोटारगाड्या विकत घेतानाही घासाघीस होते हे विशेष. यात वस्तू स्वस्तात मिळवल्याचं समाधान असावं. अर्थात घासाघीस ही पण कला आहे. ती ज्याला आत्मसात असेल त्याला ती दाखवण्याची सुसंधी म्हणजे बाजार. व्यवहार चातुर्यात आपण पारंगत आहोत हे दाखवायची माणसाची सुप्त इच्छाही त्यात अंतर्भूत आहे. यात कधी कधी गमतीशीर प्रतिघात होतो. माझ्या काकूला घासाघीस करून किंमत कमी करण्याचा भारी सोस. तिचा तो मोठा गुण ती मानायची. त्यामुळे बाजारहाट म्हटला की तिचा वरचष्मा असायचा. एकदा एका बाजाराच्या दिवशी सोलापुरी चादरींचा विक्रेता आला. पूर्वी असे विक्रेते घरी यायचे. त्या दिवशी घरी कोणी नव्हतं. हिवाळ्याचे दिवस. बाजारात काकू आईला पाहताच तो हात जोडून उभा राहिला. घरी येऊन गेल्याचं बोलला. वास्तविक त्याच्याशी व्यवहार पुरुष लोक करायचे. पण काकूला काय सुचलं की तिनं चादरी पाहायला सुरुवात केली. आई नको नको म्हणत होती. ही त्याच्या किमतीही विचारायला लागली. खरं तर चादरी खरेदी करण्याचा मानस नव्हताच. आम्हालाही खाऊची आशा होती. ही घासाघीस बराच वेळ चालली. चादरी घ्यायच्याच नसल्यानं 20 रुपयांची चादर काकूनच चक्क 10 रुपयांना मागितली. विक्रेत्यानं विचारलं, किती चादरी घेणार? तेव्हा काकून 6 घेणार असं म्हटलं. कारण तो स्वस्तात चादर देईल हे त्यांना वाटलंच नव्हतं. पण आश्चर्य किती. विक्रेता म्हणाला, दिल्या. त्या क्षणी या दोघींचे चेहरे पाहण्यासारखे झाले. काकूचा तर विचारूच नका. आणि खरोखर त्या चादरी घरी आल्या. त्यानंतर आजोबा आणि इतर यांनी काकूचं जे बौद्धिक घेतलं त्याला मी साक्षीदार होते. माझी कल्पना होती की काकू पुन्हा या घासाघशीच्या वाट्याला जाणार नाही. पण तसं घडलं मात्र नाही. आजही अगदी जख्य म्हाताऱ्या या काकूला दुकानात न्यायला मला भीतीच वाटते. पण आपण भारतीय माणसंच अशी आहोत असं मात्र नाही. आपण बाजार, जत्रा वगैरे गोष्टी मागासलेपणाच्या समजतो आणि जगात असं कुठे नसेल असंही समजतो. कारण परदेश म्हणजे युरोप, अमेरिका, तिथे फक्त आकाशाला भिडणाऱ्या इमारती, आधुनिकता, चकचकीत रस्ते, पॉश माणसं आणि अद्ययावत दुकानं असं चित्र आपल्या डोळ्यासमोर असतं. तिथेही असे बाजार भरतात, ओपन मार्केट म्हणून. इंग्लंडला असताना मला अशा ओपन मार्केटमध्ये पहिल्यांदा एका इंग्रज मैत्रिणीने नेलं. मला ओव्हरकोट आणि बूट खरेदी करायचे होते.
गावातल्या दुकानांमध्ये आम्ही दोघी जाऊन ते पाहून आलो होतो. पाहून याच्यामुळे की त्यांच्या किमती मला परवडण्याजोग्या नव्हत्या आणि भारतामधून नुकतीच गेल्यामुळे अवास्तवही वाटल्या होत्या. त्याचवेळी मी कोट घेणारी माणसं ही कोट्याधीश असणारच याची मला खात्री पटली होती. माझी अडचण मैत्रिणीच्या लक्षात आली असावी. तिनं मला दुसऱ्या बाजारात जाण्याचा पर्याय सुचवला. लिव्हरपूल भागात अमर्सकप म्हणून खेळ आहे, अर्थात ते आधुनिक खेळ. तिथं आम्ही गेलो आणि माझ्या लक्षात आलं की मी चक्क आठवडे बाजारात आले आहे. मला एकदम मायदेशी आल्यासारखं झालं. अर्थात फरक होताच. मुख्य आणि डोळ्यात भरणारा फरक म्हणजे स्वच्छता, टापटीप, नेटकेपणा, सतत आजूबाजूला फिरणारे सफाई कामगार, उचलला जाणारा कचरा, फळं आणि फळभाज्या वेष्टनात गुंडाळलेल्या, कपड्यांचे, बुटांचे, खेळण्याचे विक्रेते वेगवेगळ्या भागात, पण विक्रेता उभा किंवा स्टूलवर बसलेल्या. पत्र्याच्या शेड सुद्धा नव्हत्या. खाद्यपदार्थ, भाज्या घेण्याबद्दल माझ्या मनात शंका नव्हती, पण कपडे, बूट घ्यावेत की नाही याबद्दल शंका होती. हा माल दुसऱ्या दर्जाचा तर नसेल ना, ही कल्पना मला सोडत नव्हती. माझी शंका विक्रेत्याच्या लक्षात आली असावी. तो म्हणाला, इथला माल इतका स्वस्त कसा, असा प्रश्न तुम्हाला पडलाय ना, पण तुम्ही दुकानात जाता तेव्हा दुकानदाराला काय काय खर्च करावे लागतात ते बघा ना. दुकानाचं भाडं, स्वतःचं दुकान असेल तर कॉर्पोरेशन टॅक्स आणि संलग्न टॅक्स, विजेचा खर्च, नोकरांचा खर्च, जकातीचा खर्च आणि हे सगळं नीट चालू ठेवण्याचा खर्च. हे मिळून कुठल्याही वस्तूची किंमत 30 ते 35% महागते. आम्ही ते टाळतो म्हणून आम्हाला परवडतं. मला जरी हे पटलं तरी रस्त्यावरची माझी खरेदी रुमाल किंवा पिना घेण्यापुरती राहिली. मी कोट घेण्याचं धाडस काही केलं नाही. मागच्या वर्षी मी पुन्हा इंग्लंडला गेले होते. गंमत म्हणजे ओपन मार्केट हा भाग माझ्या डोक्यातून गेलाच होता. आता परदेशात इतकी सुंदर, प्रशस्त आणि मोठमोठी 8-8, 9-9 मजली दुकानं आहेत की आपण ओपन मार्केटला जाऊ हेच मला सुचलं नसतं. पण माझ्या मैत्रिणीकडून सूचना आली आणि मी त्वरित हो म्हटलं. तिथे काय काय बदल झाले असतील याबद्दल मलाही कुतूहल होतंच. लीड्स या शहरापासून 15 ते 20 किलोमीटरवर हा बाजार होता. 8 ते 10 एकर मोठ्या मोकळ्या शेतातच. मोठी पार्किंगची व्यवस्था ओलांडून मुख्य मार्केटमध्ये भरपूर तंबू लावलेले होते. खाण्याचे ढाबे, प्रचंड दुकानं, म्हणजे काही उघडी, काही तंबू किंवा ताडपत्र्यांच्या मंडपात. स्वच्छता आणि प्रसाधनगृहाची वेगळी अद्ययावत व्यवस्थाही होती. आपल्याकडे अशी संकल्पना नाही, त्यामुळे घाण आणि वास या गोष्टी मान्यच कराव्या लागतात. पण दुकानातल्या वस्तूत मात्र बराच बदल होता. इलेक्ट्रिकल व्हॅक्यूम क्लीनर्स, फ्रिजेस, फोन, मोठ्या बॅगा, इस्त्री, ग्राइंडर्सपासून ते फळाफुलापर्यंत सगळंच उपलब्ध होतं. आम्हाला 2 भारतीय कुटुंब तिथं भेटली. आम्हाला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. हा अनुभवही नवा वाटला, कारण पूर्ण युरोपमध्ये फिरताना भारतीय माणसं एकमेकांना चुकवत जातात हे आम्हाला जाणवलं होतं. ही कुटुंब नेहमी येत असावीत, कारण माझ्या मैत्रिणीशी ते मोकळेपणानं बोलले. आमची चौकशी करून आम्हाला चहाचं निमंत्रणही दिलं. श्रीमंत परदेशात दुकानातल्या वस्तू खरेदी करणं न परवडणारा वर्ग आहे हे निश्चित. तसंच इथे भरपूर घासाघीस करून वस्तू खरेदी करणारे गोरे लोकही दिसले. आपल्याकडे खेड्यात खरेदीच्या वेळी गिराहिकांमध्ये जसा समन्वय असतो ना, तसाही इथे दिसला. एक्सक्यूज मी म्हणत तुम्ही ही वस्तू केवढ्याला घेतली असं आपसात विचारून, यांना जरी इतक्याला दिली तर मलाही तेवढ्याच पैशात द्या, असा वादही पाहायला मिळाला. असं करण्यामागे माणूस बहुधा कुठली तरी सुरक्षितता अनुभवत असावा. आपण फसले गेलेलो नाही ही ती सुरक्षितता. शिवाय तीच वस्तू दुकानात जास्त किमतीला घेतलेल्या नातेवाईकापेक्षा किंवा मित्रापेक्षा आपण स्वस्तात मिळवली आहे हा विजयही भोगता येतो. मानवी मन ते पूर्वेतलं असो की पश्चिमेतलं सारखंच. गरजाही थोड्याफार फरकानं सारख्याच. मुख्य म्हणजे मानसिक गरजाही. लहानपणी बाजारात माझी आई, मावशी कितीतरी वेळ बोलत उभ्या राहायच्या, अगदी रस्ता दुभाजकासारख्या. लोकही तशा उभ्या असलेल्या अनेकांच्या आजूबाजूनं
विना तक्रार ये जा करत राहायचे. ओळखीचा चेहरा दिसला की पाय आपोआप थांबायचे. कधी आलात, घरचे कसे आहात म्हणत म्हणत लेकरा बाळांपर्यंतच्या सगळ्या चौकशा बाजारातच व्हायच्या. लेकी बाळींच्या लग्नाबद्दलही गप्पा चालायच्या. पुरुष तर हातावर तंबाखू चोळत एखाद्या झाडाखाली बसून गप्पा पूर्ण करून मगच उठायचे. तिथेच आजूबाजूला इतरही ओळखीचे जमायचे. उगाचच रेंगाळत उभे असलेलेही कितीतरी जण असायचे. आमच्या गावात एक मुका मुलगा होता. लहानाचा मोठा तिथेच झालेला. त्याला खूप काही सांगायचं असायचं. ॲ करीत हातवाऱ्यांच्या सहाय्यानं तो कितीतरी वेळा आमच्या सगळ्यांशी संवाद साधायचा. सगळं ठीक आहे ना, एवढं खुणाने तर तो लहानात लहान आणि म्हाताऱ्यातल्या म्हाताऱ्यालाही विचारायचा. कधी कधी त्याच्या खाणाखुणांना लोक वैतागायचे, त्याला टाळायचे. म्हणून पुढे पुढे आम्ही तो दिसला की दिवस चांगला जातो अशी फुसकुली सोडली. त्यानंतर सगळे त्याच्याशी प्रेमानं वागायला लागले होते. माणूस हा सामाजिक प्राणी आहे हे चावून चोथा झालेलं वाक्य हे खरंही आहेच. पण त्यात तो आवडीचा असेल किंवा परदेशी सजातीय भेटला तर आनंद अधिक. आजकाल संगणकानं आणि वाहतुकीच्या सोयीनं जग खरोखरच पायाशी आणता येतं. ईमेल, इंटरनेट चाट अशा गोष्टी तर आहेतच. आता तर प्रत्यक्ष एकमेकांना बघत बोलता येतं. पण प्रत्यक्ष बोलणं, हात हातात घेणं, वाटेल ते आणि वाटेल तितका वेळ बोलणं, आनंदानं टाळ्या देणं हे मात्र यात शक्य नाही. किंवा जीवाभावाच्या गोष्टी करणंही घडू शकत नाही. म्हणून कदाचित आजही बाजार भरताय. स्वतःच्या अनुभवात इतरांना सहभागी करण्याची सहभावना अशा बाजारांमध्ये समाधानकारकरित्या पूर्ण होते. बुड्ढे के बालचा एक गोळा संपेतो माझं मन अनेक बाजारात, माझ्या गावात, परदेशात, लहानपणात सगळीकडे फिरून आलं होतं. जिभेवरची चव आणि नाकातले वास किती किती अनुभवांना पुनर्निमंत्रण देत असतात. त्या भोगलेल्या अनुभवांना नव्या अनुभवांशी तोलत राहणं आणि जोडतही राहणं आणि जुन्या अनुभवांसाठी व्याकुळ होत राहणं हाही गमतीचा अनुभव असतो. हो ना? धन्यवाद.